आजचा आपला चिंतनाचा विषय आहे जबाबदारी स्वीकारा. येस, तुमच्यावर जे काही परिणाम होत असतील तुम्ही केलेल्या गोष्टींचे, त्याचे सर्वस्वी जबाबदार तुम्ही स्वतः असता. मग ते परिणाम चांगले असोत की वाईट असोत, त्याची जबाबदारी स्वीकारणं हे आपलं पहिलं काम आहे, आपलं पहिलं कर्तव्य आहे. कारण आपण जबाबदारी झटकून त्या गोष्टीसाठी, त्या परिणामांसाठी जर दुसऱ्यांना कारणीभूत धरलं तर त्याला काही अर्थ राहत नाही. आणि येस, जरी ते कारणीभूत दुसरे लोक असतीलही, त्या परिणामांसाठी जे तुम्हाला काही भोगावं लागतं आहे किंवा जे परिणाम तुम्हाला सामोरे जावे लागत आहेत, त्यासाठी दुसरे जरी कारणीभूत असतील तरीही त्या गोष्टीला तुम्ही त्यांना दोष देत बसू नका. कारण का त्यांना दोष देण्यामध्ये तुमचा स्वतःचा वेळ वाया जातो. त्यापेक्षा समजून घ्या, उमजून घ्या, त्या परिणामांचं ॲनलाइज करा. आणि जरी समोरचा त्या गोष्टीसाठी दुसरं कोणी कारणीभूत असेल तरी त्यांना दोषी न ठरवता, कारण का काय होतं, ती जबाबदारी आपण घेतली तर आपण त्याच्यातून प्रगल्भ होतो आणि त्याचा त्रास नकळत कमी होतो. ॲक्च्युली तुम्हाला वाटत असेल की आपण दुसऱ्यांना दोष देऊन आपण मोकळे होत असू आणि त्याच्यात आपलं काही नाही आहे, म्हणजे एखादं काम तुमचं झालेलं नाही आणि त्याला कारणीभूत कोणी दुसरं असेलही, असणारही, पण तो दोषी आहे किंवा ती व्यक्ती कोणीही असेल, ते कारण कुठलंही असू द्या, पण ते न करता ती जबाबदारी स्वतः स्वीकारा. त्या परिणामांसाठी सामोरं जाण्यासाठी स्वतः जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांना कारणीभूत धरता, दुसऱ्यांना दोष देत राहणार, तोपर्यंत तुमच्यामध्ये सुधारणा होणार नाही. तुम्हाला पुढे आयुष्य जगण्यासाठी हे महत्त्वाचं आहे की कुठल्याही परिणामांची जबाबदारी ही आपण स्वतः घेतली पाहिजे, आपण ती स्वतः स्वीकारली पाहिजे. सक्सेस मिळाला, यश मिळालं तर नक्कीच तुम्ही शेअर करा, त्याचं नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये वाटेकरी जे असतील त्यांना तुम्ही ते द्या, त्याचं श्रेय त्यांना द्या. पण जर काही वाईट परिणाम असतील, अपयश असेल, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी तुम्ही स्वतः उचला. यातून खूप शिकण्यासारखं आहे, याच्यावर चिंतन करा. याचा फायदा आयुष्यात आपल्याला स्वतःलाच होतो ह्या गोष्टीचा. कारण का जोपर्यंत आपण दुसऱ्यांना कारणीभूत धरणार, दुसऱ्यांना दोष देत राहणार, तोपर्यंत आपण प्रगल्भ होणार नाही. त्याचा आपल्यालाच त्रास होणार. आपल्याला आपल्या चुका जर सुधारायच्या असतात, आणि एक असतं, एका हाताने टाळी वाजत नाही. जरी दुसरा कोणी कारणीभूत असेल आपल्याला होणाऱ्या वाईट परिणामांसाठी, पण त्यात आपण काहीतरी केलेलंच असतं, आपली त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट एका साईडने असतेच, म्हणून ते परिणाम आपल्याला भोगावे लागतात. हा विचार करा. समोरचा कोणीही कुठल्याही गोष्टीसाठी पूर्ण 100% कारणीभूत नसतो. आपला त्याच्यात वाटा असतोच. कारण का जर त्याच्यातून चांगले परिणाम आले किंवा काही आलं किंवा श्रेय आलं, तर जसं आपण त्याच्यात काय म्हणतो की येस, त्याच्यात पूर्ण 100% आपलं श्रेय आहे. नाही, त्याच्यातही वाटेकरी असतात. तसंच याच्यात जरी वाटेकरी, म्हणजे समोरचा 100% कारणीभूत नसतो वाईट परिणामांना, त्याच्यात आपलंही स्वतःचं काहीतरी असतं आणि म्हणून आपल्याला त्या परिणामांना सामोरं जावं लागतं. आणि त्यामुळे ह्याच्यावर चिंतन करा. पुढच्या वेळेपासून जर काही वाईट परिणाम तुम्हाला असं वाटलं की काही गोष्टी होत नाही आहेत का आणि त्याला कारणीभूत कोणी दुसरं आहे, पण तुम्ही त्यांना कारणीभूत धरू नका, दोष देऊ नका. जबाबदारी स्वीकारा आपल्या त्या परिणामांची आणि पुढे वाटचाल करत राहा. याच्यावर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.